स्वागत आहे त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीग सीझन 10 फायनल मॅचला सुरुवात झाली आहे आणि तायडेचा बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. रवी पवार पुढे आलाय आणि पुढेच मारलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीधी बॅट, नो बकवास, षटकार. त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, दिल की पहचान, गूंजे मैदान में जीत की शान, बल्ले की आवाज, गेंद की रफ्तार, प्रीमियर लीग है सबसे दमदार. त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, त्रिमूर्ति नगर. 2 चौकार, एक वाईड आणि एक षटकार आला. अटॅक केला पवार वरती, पावर दाखवायला तायडेने सुरुवात केली आहे. सलगचे 3 सामने जिंकलेले आहेत लक्ष 11. पहिला सामना गमावल्यानंतर फायनल खेळतात, म्हणजे सलगचा ते 4था सामना खेळत आहेत. खेचून मारला, जबरदस्त हा देखील फटका आणि इकडे बॉलला पाठवले स्क्वेअर लेगच्या वरतून. साधा की धूप से शाम की रोशनी, हर खिलाड़ी में छुपी है कहानी. सीना तान के उतरे हैं मैदान में, हार नहीं मानते, जीत है ठानी. पसीने की खुशबू, मेहनत की पहचान, हर छक्के में बसता है स्वाभिमान. प्रीमियर लीग, दिल की पहचान. थँक्यू. आणि फायनल मॅचचा देखील रन्स काउंट आहे, ते ऑलरेडी आम्ही सांगितलं होतं तुम्हाला सिरीजसाठी. याची नोंद घ्या आपण. 4 बॉलमध्ये 21 धावा आलेल्या आहेत. 2 षटकार, 2 चौकार, एक वाईड. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. इकडे प्रीडेटर माइंड ऑलरेडी ठरवलं होतं स्वीप करायचं आपल्याला, मात्र इकडे चूक झाली आहे. डॉट आला. 21 वरती धावसंख्या आहे. 1 बॉल आणि बाकी आहे षटकातील. जबरदस्त बॅटिंग रवी पवारच्या अगेन्स्ट अक्षय तायडेकडून या मॅचमध्ये आपण पाहतोय. अक्षय तायडे 200+ गेला. 206. चला आता 200च्या पुढे तो पोहोचलाय. षटकार आणखी एक आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 27. अंदाजेकडून 1000 आहेत. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अक्षय तायडेला. करूयात आपण. 27 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला. जबरदस्त बॅटिंग अक्षयकडून आपल्याला पाहायला मिळते. ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला सहकार्य केलं त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करू. डोंबिवलीचे आदरणीय आमदार, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, कार्यसम्राट नगरसेवक साईदादा शेलार, विनोदजी कान, शशिकांतजी कांबळे, आदरणीय नंदूजी परब, परेशदादा चौधरी, विनायकजी गायकवाड, समीरजी चौधरी, कैलासजी गायकवाड, दीपकजी गायकवाड, राजूजी चिंडालिया, त्यासोबत बाळारामजी पाटील आणि असं अनेक अशी नावं आहेत. त्या सर्वांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत आणू. फायनल मॅचपर्यंत सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आपल्या सहकार्यानं हे 10वं पर्व मोठ्या ताटामाटात आपण सर्वजण हा क्रीडा महोत्सव त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीग साजरी खऱ्या अर्थानं करतोय. फटका फसला, मिड ऑफ आत आहे, चान्स आहे तिकडे. रवी जज करतायत आणि पकडले कॅच. फलंदाज बा. विशाल चिठ्ठी लिहून द्या त्यांच्या खिशात. संघ मालक आहेत आणि कॅप्टन देखील आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बॅटरची विकेट पडले, कसं आपल्याला खेळ खेळायचा आहे आणि रणांगणावरती उतरण्या अगोदरच ती सर्व रणनीती आखली जाते आणि ती रणनीती कशी आपली ते विशालने त्याला सांगितलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. शुभम 3ऱ्या क्रमांकावरती. खऱ्या अर्थानं अक्षय तायडेला साथ द्यायचे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा ज्या आलेल्या आहेत 26 आल्या होत्या, माफ करा 27च आले होते. इकडे पहिल्या बॉलवरती काही धाव नाही आणि दुसऱ्या बॉलवरती मात्र
विकेट आली आहे. बॉल रेडी, सॉफ्ट हँड, आउटसाइड एज, शॉर्ट थर्ड कडे बॉल, धाव आली आहे 1. स्ट्रायकिंग एंडला आणावंच होतं त्याला आणि त्यासाठीच हा प्रयत्न होता शुभमचा देखील. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 28 धावा. षटक सध्या प्रगतीपथावर असताना हे दुसरं. अक्षय तायडेचा अगेन्स्ट रवी पवार. हे तरी बॅटर आहे, कारण रवी पवारलाही चांगला खेळ करावा लागणार आहे सेकंड इनिंगमध्ये. चेस करत असताना याच टीमने 120 धावा देखील बनवलेल्या आहेत काल. ऑफ समचा बाहेर ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला बॉल चालला, फिल्डर डीप मधून आले, चांगली फिल्डिंग. एकच धाव आली आणि सिंगल सोबत धावांचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 29. 29 धावा धावफलकावरती. बॅकफुटला कट करायला गेले होते, बट तिकडे कॉन्टॅक्टच झाला नाही बॉल आणि बॅटचा. चांगला चेंडू डॉट आला. धावासंख्या सध्या ती 29 वरती आहे. लास्ट बॉल कम बॅक करणारं षटक राहिलं, कारण 2च धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. वा, शेवटचा बॉल, सेकंड पॉवर प्ले. सावंत खेचून मारायचा होता, आत लागलाय, डीप मधून फिल्डर येत आहेत राहुल. एकच धाव आली आहे. सो स्ट्राईक असेल शुभमकडे. 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले एंड. धावा झालेल्या त्या 30 धावा. एक गडी बाद. लक्ष 11 मेगा फायनल त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीग सीझन 10. हर ओवर इंतजार, तालियों की गूंज, नारों की बहुत छर, त्रिमूर्ति नगर बना सुपरस्टार. हर टीम में है एक ही बात, खेल भावना यही है हमारी पहचान. हार जीत तो खेल का हिस्सा है, पर हिम्मत कभी ना टूटे यही किस्सा है. आज नहीं तो कल चमकेगा नाम, त्रिमूर्ति नगर करेगा सलाम. त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, जोश जुनून और जीत की लीग. त्रिमूर्ति नगर 2 ओव्हरमध्ये टोटल 30 धावा झालेल्या. थर्ड ओव्हर ऑन साइडला दिशा दिली आहे. बॉल फाईन चाललाय. नो चान्स फॉर द फिल्डर. आलाय चौकार. थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाज राकेश यांना आपण पाहतोय. दक्ष नितीन काळ यांचीही उपस्थिती आपल्या मंचावरती झालेली आहे. समालोचक आणि उपाध्यक्ष कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे, आज ज्यांचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळत आहे या स्पर्धेद्वारे. सो दक्ष आपण स्वागत करूयात त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीग मध्ये. स्कोर आहे 34. चांगली सुरुवात झाली या ओव्हरची. शुभम कडून चौकार आलाय. पुढचा बॉल उडवलाय सध्या गॅप मध्ये मिड विकेट कडे. दोन्ही फिल्डरच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार. पडदा कोणी पकडलाय? पडदा पकडू नका, आम्ही तुम्हाला पकडू. कुलदीपच्याच बाजूला तिकडे. पाय आतमध्ये घ्या लवकर. ओहो, सुपर टकचा आवाज, लॉंगॉनचा बार, षटकार. तायडेचं बर्डन थोडंसं कमी करतात शुभम. जी फटकेबाजी त्यांनी केली आहे. 3 बॉल आणि 3ही सीमारेषेच्या बाहेर मारलेत. 2 चौकार, 1 षटकार आला. वा, पहिल्या विकेट नंतर बरीच चर्चा सुरू होती. मी लाईफ बॉय वापरा जरा. साबण तुमचा स्लो आहे थोडासा. स्वीप केलाय. वा, लॉंग लेग आता निवडलाय. सलगची 4थी बाउंड्री.
संध्याकाळी त्या गोष्टी थांबा. आता फायनल चालू आहे. शॉर्ट बॉल आहे, आता उडवलाय पण यावेळेला कॅचची संधी आहे आणि कॅच ड्रॉप. डबल लाईक चान्स घेतली आहे आणि पाहता 2 चुका झालेल्या आहेत. बद्री यादव कडून थोडेसे नाराज देखील आहेत कारण बॉलरला ऑलरेडी मार पडल्या क्षणाला विकेट पाहिजे होती. फिल्डरने चूक केली आणि सांघिक अर्धशतक. लक्ष 11चा धावा फलकावरती 50. एक बॉल आणि 3rd ओव्हरचा बाकी आहे. 50 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. ही जर धावगती राहिली तर 100 पेक्षा जास्त पाहायला मिळतील. शॉर्ट बॉल आता भिरकावलाय. खराब बॉलिंग. फाईन खेळलेत. षटकार आलाय. अब तक 56. 3 ओव्हरचा खेळ संपला. लक्ष 11 56. वरती आणि मागचा जो फटका खेळल्यानंतर बॅटचा जो फ्लो होता बद्रीचा फार जवळून गेला. नंतर त्यांनाही बॅट लागण्याची शक्यता होती. अशा इंजरी साई शेलार यांना एकदा झालेली आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. यष्टी रक्षक ते देखील फार क्लोज राहायचे आणि बॅटचा जो फॉलो थ्रू आहे बॅट जेव्हा खांद्याचा मागे येते आणि आता जी शुभमची बॅट आली होती किंचितचा वाचलाय बद्री. इकडे आमचे फिल्डर वाचलेत. नख वाचलाय त्यांचा. राहुल ठाकूर चॅलेंज ओव्हर आहे. 56 धावा. चॅलेंज ओव्हर आहे. 12चं चॅलेंज आहे. पाहूयात बॅटिंग साईड कंप्लीट करते का ते. पहिला फसला फटका. लॉंग थोडा दूर आणि धावा मिळतील इकडे. आता 2 धावांनी स्कोर पुढे चाललाय. शुभमने षटकार मारला एक तर सुद्याकडून 1000. तायडेने मारला. इट्स नो बॉल. इट्स नो बॉल. आला षटकार. हेलिकॉप्टर फ्रीट वरती देखील मोठा हिट. तायडेने इकडे ताणून दिलाय. स्कोर 71. चॅलेंज तर कंप्लीट झाले. आता असं वाटतं की 40 धावांची ओव्हर असेल.
लाईन पाहावी लागणार आहे. बॉल तर निघालाय. अपील होते मात्र अंपायर सांगतात लेग बाय चौकार. सांगतात की इकडे लेग स्टम्पच्या बाहेर पिचिंग आहे, दॅट्स वाय अंपायर तुम्हाला आउट देणार नाही. चॅलेंज ओव्हर मध्ये आतापर्यंत 19 आलेले आहेत आणि LB ला रिव्ह्यू देखील नाहीये. फ्लिक फ्लिक ऑफ द रिस्ट आला आणखी एक चौकार. किती झालं रे धावा आणि अक्षयच्या 45 वरती अक्षय. 12 बॉल 45. 250 झालेल्या. तिसरी लोडिंग. चांगला यॉर्कर आहे. बॅटचा चेहरा बंद केला. ऑन साईडला चालला. मिड विकेटकडे डबलला चान्स घेतले. 2 मिळतील आणि 2 धावांसोबत धावसंख्येचा आपण विचार केला तर स्कोर सध्या आपण पाहतोय 81. 81 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रगतीपथावर असताना सध्याचं हे 4थं षटक आहे. सुपर बॅटिंग. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत 25. एक जर षटकार आला तर 40च होतील. म्हणजे चाळीस पेक्षा जास्त होतील. बघूया चला किती होत आहेत. ओहो तिसरी 50. आयडिया. पेक्षा जास्त धावा यायची तयारी आहे या षटकामध्ये. फ्री टॉन 32 झालेले आहेत. इकडे आता बॉल चाललाय सध्या मिड विकेट कडे. फिल्डर त्या ठिकाणी रवी. धावा आल्या त्यात 33 + 16. चार ओव्हरचा खेळ संपला आणि या ओव्हरमध्ये आल्या त्या एकंदरीत 49 धावा. टोटल स्कोर वा डिस्क जॉकी 105. 4 ओव्हरमध्ये 105. 2 ओव्हर आणि बाकी आहेत. 54 झालेले आहेत.
इंडिव्हिज्युअल तायडेचा रिव्हर्सला टेम्ड आहे. रवी आले, डॉट आला पहिला. 120 काल आय थिंक हाय स्कोर आहे जो याच टीमच्या नावावरती जी फिल्डिंग करते. म्हणजे त्यांनी देखील ताकद दाखवली आहे. बॅटिंगची स्ट्रेंथ त्यांच्याकडे देखील आहे. सेकंड इनिंग देखील इंटरेस्टिंग असेल. एज आहे, कॅच ड्रॉप झाली आहेत. डीप थर्डला बॉल चालला. सिंगल तर तिकडे कंप्लीट करण्यात आलेली आहे आणि या सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 106. आजच होळी आहे, उद्या आहे रे. त्यांनी आजच लावली. खेचून मारायचा चांगला बॉल ऑफ स्टंपचा बार ठेवलाय आणि इकडून मात्र आता विकेट आली आहे. समीरजी चौधरी यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे आपलं त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीग सीझन 10 मध्ये. सहर्ष स्वागत. नवीन बॅटर यश पांचा ऑफ स्ट्राईक आलेत. बॉल 3 बाकी आहेत. रवी पवार पुढचा बॉल कमी गती बाहेर काढलाय. वा चांगली बॉलिंग करतात. कदाचित ती कॅच होती. येस एज होती. कॅच झाले ड्रॉप. दोन कॅचेस ड्रॉप झालेत. बद्री यादव स्वतः शेट लेट साई मराठी 11चे अर्ली बॅट स्विंग. आता इटोला बॉल लागलाय. काय बॉलिंग केली आहे रवी पवार. वा चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर धावा त्यांनी खर्च केला पण या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग. अक्षय तायडेला 50 साठी रामशेठ पाटील यांच्याकडून जीपे करण्यात आलेलं 500 रुपये. उडवलाय बराच उंच आणि डीजे वाल्याला द्यायला लागतील अक्षय ताडेला 500. षटकर आला आणि धावा बंद 112. चांगली बॅटिंग. शेवटचा एक बॉल अजूनही ओव्हर झालेली. लास्ट ओव्हरला सुरुवात. लॉफ्ट करायचा होता मात्र इकडे कॉन्टॅक्ट झाला नाही. सीमा पोता पडल्यानंतर सरळ रेषेमध्ये गेला बॉल. बॅट झिप ज्या पद्धतीने यश पांचाची फिरलेली आहे. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे. 125च्या आसपास 30च्या आसपास रोखतात तर चान्स घेतील ते देखील. त्यांनाही तशीच ओव्हर एक मारायला लागेल जी 50-50 चॅलेंज आहे. तिकडे 40-45 आल्या ते देखील मॅचमध्ये असतील. चांगला थ्रू द एक्स्ट्रा कव्हर वाऱ्याच्या विपरीत दिशेला मारलेला.
पहिला डॉट नंतर दुसरा षटकार आला. धावा पोहोचल्यात पुढे त्या 118. टॉपेज बराच उंच आहे बॉल आणि शेवटी गेलाय. दोन षटकार आलेत आणि धावा 124. हाय स्कोर आतापर्यंतचा. इथे उडवलाय एक्साइटिंग पॉवर पांचाचा बॅट मधून. पगला गया है का, सटिया गया है. ओहो आता इकडे एड्स होती. एक्झॅक्ट काय झालं अंपायर सांगतात एड्स होती. बद्री मात्र काय बॉल पकडत नाही त्या मॅच मध्ये. भरपूर नाराज आहेत. त्याची बॅटिंग केली सुरुवातीला अक्षय तायडेने, त्यामुळे थोडेसे फ्रस्ट्रेटेड दिसलेले आहेत. 3 कॅच सोडलेले आहेत. येस नो डाऊट. 131 झाल्यात. शेवटचा बॉल आहे. तायडे पुन्हा आला. 61 ला नॉट आउट आहे. त्याची टीम 131. हेलिकॉप्टर आला पॅव्हलियन मध्ये. आलाय षटकार. सर्व सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करेन. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि डोंबिवलीचे आपले हॅट्रिक आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब, नगरसेवक साईदादा शेलार, विनोदजी का, शशिकांतजी कांबळे, आदरणीय नंदूजी परब, परेशदादा चौधरी, विनायकजी गायकवाड, समीरजी चौधरी, कैलासजी गायकवाड, दीपकजी गायकवाड, राजूजी चिंडालिया, त्यासोबत बाळारामजी पाटील, त्याचबरोबरीने ज्यांचं आपल्याने रजिस्ट्रेशन केलं त्यांचा आभार. सर्व संघ मालक त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्यासोबत सर्व आयकॉन ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये खेळ केला त्यांचा आभार. सर्व अंपायर्स, मॅनेजमेंट टीम मेंबर, ऑफिशियल्स, कॉमेंटेटर, स्कोरर, लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे आमचे सगळ्यांचा आभार व्यक्त करून
मात्र आपली रजा घेतो आणि जरूर पुढच्या या अर्थातच सेशनसाठी येतात कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे उपाध्यक्ष नितीन जकान सर. थँक्यू सो मच. श्रीमूर्तीनगर प्रीमियर लीग ऑलवेज आपण दरवर्षी मला इन्व्हाइट करते या स्पर्धेमध्ये, मात्र फायनलच्या सेकंड सेशनसाठी थांबू शकत नाही, आणखी एक स्पर्धा कव्हर करण्यासाठी जायचं आहे. थँक्यू नितीनजी कान सर आपल्या सहकार्याबद्दल, आणि त्यांचाच आवाज आपण ऐकूया या फायनल मॅचच्या सेकंड सेशनमध्ये. थँक्यू. दोन दिवस ऐकला करण काळन यांचा आपण सत्कार करणार आहोत. राहुल गुप्ता यांच्या शुभ हस्ते, संदीप गुप्ता यांच्या शुभ हस्ते सत्कार होईल. तर या संदीप गुप्ता यांच्या आपल्या शुभ हस्ते आमचे सहकारी समालोचक करण काळन हेडुडणे गावचे, बद्री यादवने 3 बॉल 3 षटकार मारले, तर अण्णाजी यांच्याकडनं 3000 रुपये बद्रीसाठी. पहिलाच बॉल रवीसाठी सन्मान दिला. 138चं टार्गेट आहे. आज 100 धावा आपण सातत्याने दुसऱ्यांदा पाहतोय, आणि त्या दोन्ही वेळा आपण पाहिलं तर लक्ष 11 या संघाने कुठले आहेत. काल स्वर्गीय साई मराठे यांनी 120 धावा या स्पर्धेमध्ये कुठल्या होत्या, मात्र या 137 आहेत. 138 करायचे आहेत. ही ताकद आहे त्रिमूर्ती नगरची, आणि ही ताकद आम्ही पाहिली होती रेल्वे मैदानामध्ये ज्यावेळी मुंबईच्याही संघांना पराभूत केलं. याच त्रिमूर्ती नगरच्या खेळाडूंनी बद्री यादव आणि संपूर्ण टीमने याच व्हाईट बॉलचा इशारा आलाय. रबर बॉल फॉर्मॅटची स्पर्धा आपण पाहिली होती रेल्वे ग्राउंड. प्रथमेश चौधरी नवापाड्याने ती स्पर्धा आयोजित केली होती, आणि त्या स्पर्धेत त्रिमूर्ती नगरने ती स्पर्धा जिंकली होती. भिवंडी संघालाही पराभूत केलं, मुंबईच्या संघाला पराभूत केलं, आणि त्याचमुळे आम्ही सांगत असतो प्रीमियर लीग स्पर्धा ज्यावेळी खेळता अण्णाजी कडू यांच्याकडे निखिल सोनार यांनी कोणाचाही झेल पकडला तर 1000 रुपये. बद्री यादवला बघा 3000 रुपये, सलग 3 षटकार. अक्षय ताडेच्या विरोधात मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणी नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. बद्री यादवच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. मध्ये धावांचा पाऊस पाडलेला आहे. त्रिमूर्ती प्रीमियर लीग 2026 10व पर्व. फायनल मॅच, सर्व सामने 6 षटकांचे. संतोष 11 टीम कडनं सुद्धा रवीने जर 50 मारली तर 500 म्हणजे 2500 रुपये अर्धशतकासाठी. अक्षय ताडेचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. रवी पवारच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार.
षटकांमध्ये 138 धावा चेस करायच्या. 4 बॉलमध्ये 11 धावा आल्यात. हसदेगावच्या अण्णाजी इथे उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. 138 जर चेस करायचे असेल तर पहिल्या ओव्हरपासूनच तुम्हाला आक्रमण करावं लागेल, तरच 138 चेस होतील. 95 धावा चेस केल्या आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमने 4 ओव्हरमध्ये. हलके हाताने खेळत आहेत. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, तिथेही सिंगल मिळालेली आहे. आणि रवीला माहिती आहे अक्षय तायडे एक चांगला बॉलर आहे, त्याला सन्मान द्यावा लागेल. ही रणनीती असते, अजून कोणती दुसरी रणनीती असू शकते. त्याचमुळे ग्रामीण क्रिकेटमध्ये फायनल मॅचच्या मालिकावीरच्या काउंट नसतात. तर आम्ही विचारलं कारण की असं का, तर बऱ्याचशा आयोजकांनी उत्तर दिलं की फायनल मॅचच्या धावा काउंट ठेवल्यानंतर फायनल मॅचची वाट लागते. तर इथे शेवटपर्यंत धावा काउंट आहेत. बघायचे पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. 138 जर चेस करायचे आहेत तर प्रत्येक बॉलवरती तुम्हाला आक्रमण करायचं आहे. चला करण का यांचा सत्कार आपण करूया. संदीप गुप्ता यांच्या शुभास्ते, ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला. 2 दिवस त्रिमूर्ती प्रीमियर लीग ज्या स्पर्धेचा ऑक्शन सोहळा सुद्धा आपण पाहिला होता. नगरसेवक शशिकांत कांबळे साहेबांचं आगमन झाले. गटनेते सुद्धा आहेत, साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकात फक्त 13 आल्यात, दुसऱ्या षटकात बॉलर आलेत. शुभम बॅटिंगला सुद्धा आले होते का? जबरदस्त बॅटिंग केली होती शुभमने या मॅचमध्ये. 10 चेंडूमध्ये 28 धावांची इनिंग साकारली. करण काळणे यांचा सत्कार आपण करूया. संदीप गुप्ता यांच्या शुभ हस्ते आणि बद्री यादवने पहिला मारलाय सिक्सर. इथे फटका चांगला आहे. बद्री यादव ऑन फायर. षटकारानंतर आलाय चौकार. पाडू शकले. बद्रीने 3 बॉल 3 षटकार मारले तर 10,000 संधी आहे. बद्री पहिला मारलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. कल्लू यादव यांनी बघा, बद्री यादवने 3 बॉल 3 षटकार मारले तर 5,000 म्हणजे किती आहेत? 15. आणि अजून कोणाचे तरी 3 आहेत ना, 18,000. 3 षटकारांसाठी 18,000 नाही. एक षटकार आला होता त्यानंतर आता हा सिंगल आली. तीस धावा दापल होते आपल्या पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगती पदावर 138चं टार्गेट आहे. रमेश सोनवणे साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. इथे सिंगल मिळाले. या रमेश सोनवणे आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या 31. पॉवर प्ले मधला शेवटचा बॉल शिल्लक आहे शुभमचा. शुभमने या मॅच मध्ये बॅटिंग चांगली केली. 28 धावांची इनिंग त्याने साकारली. अक्षयचं तिसरं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं त्रिमूर्ती प्रीमियर लीग मधलं. आणि आता 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 32. 16.00च्या सरासरी. अजून 106 धावा हव्यात 24 बॉलमध्ये. 24 चेंडूचा खेळ शिल्लक. 106 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 26.5च्या सरासरी धावा करायच्या आहेत.
अक्षय तायडे आले दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं. लक्ष मोठं आहे. टॉस जिंकून लक्ष 11च्या कॅप्टनने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरवला त्यांच्या फलंदाजाने. कॅप्टन विशालला तुम्ही पाहतायत, पुरस्कर्ते सुद्धा आहेत. 3 अर्धशतक एकाच फलंदाजाच्या बॅटमधून तुम्ही पाहिले. त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीग. बद्रीने सॉलिड मारलाय, सीमारेषेच्या बाहेर आलाय सिक्सर. यांच्याकडनं 11,000 रुपये. कल्लू यादव यांच्याकडनं 5 झाले. 16 आणि 3,000 अण्णाजी यांच्याकडनं. म्हणजे बघा 16 आणि 3 19,000 मिळतील बद्री 3 षटकारांना. हे सर्वात मोठं पारितोषिक असेल. आणि कमिटीचे 500 म्हणजे 19,500. नाही, ऐवा कॅशला 24,500 मिळाले होते टायगर चषकमध्ये. नाही, एक षटकार आल्यानंतर दुसरा बॉलवरती सिंगल किंवा डबलच येते. दोन धावा बघा कोण आहे, डंका आहे तिथे. डंकाने कॅच पकडली तर 3,000 आहेत. नाही, 24,500 प्रेक्षकांना मिळाले. आम्ही त्यांची मुलाखत सुद्धा घेतली. फक्त आय थिंक ते सट्टा बाजार असतो ना, ते खेळण्यासाठी आले तिथे बुरदुलवरनं काकडवाल. त्यांना 24,500 मिळाले. मात्र यश पांचालने एक जबरदस्त झेल टिपलाय. बद्री यादवची खेळी समाप्त. आता अजून 98 पाहिजे ओव्हर. आपण पाहिलं तर यानंतर 3 ओव्हर बाकी आहेत. या ओव्हरचे 3 बॉल म्हणजे 21 बॉलमध्ये 98 करायचे आहेत. थोडंसं कठीण वाटतंय. मात्र क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही आहे. 434 इंटरनॅशनलला चेस झाल्या होत्या ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध दक्षिण आफ्रिकेने. आणि काल 212ची मॅच 2 बॉल 6 वरती आली ती श्रीलंका टीमला. ती जिंकता आली नाही. शेवटच्या 12 बॉल 35ची मॅच 2 बॉल 6 पर्यंत आली. शेवटचे दोन्ही बॉल डॉट आले. मात्र श्रीलंका तर बाहेर गेले, पाकिस्तानलाही बाहेर घेऊन गेले. आणि आज बघायचे भारत आणि वेस्ट इंडिज क्वार्टर फायनलची मॅच आहे. जिंकलात तर इंग्लंडसोबत सेमीफायनल आणि न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका फर्स्ट सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघायचं विश्वचषक कोण जिंकेल. भारताने तर 2 वेळा जिंकलेलं आहे. हल्ली स्टंपच्या बाहेर होता. आपण वाईटची गुण करतायत. दक्षिण आफ्रिकेने कधी विश्वचषक जिंकला नाही आहे. न्यूझीलंडने कधी विश्वचषक जिंकला नाही आहे. त्यामुळे आता न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेची मॅच लागली. त्यामुळे तिथून एकच संघ पुढे जाईल. एक संघ पुन्हा एकाच संघाचं स्वप्न राहील. एक संघ बाहेरच जाईल सेमीफायनलमध्ये. 41 41 झालेत. राहुलला बॅटिंग करावी लागेल. मॅचचा रिझल्ट काही लागो, प्रयत्न करावे लागतील. फुलटॉस बॉल होता, टायमिंग झालं नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चांगली फिल्डिंग आहे. प्रशांत बघा यष्टिरक्षक आहेत. 2 धावा. 43. रवींद्र चव्हाण साहेब आपण पाहतोय, प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र आमदार, ज्यांचं या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. साई शेलार नगरसेवक, विनोद खान नगरसेवक, शशिकांत कांबळे नगरसेवक, नंदूजी परब, परेशजी चौधरी, समीर चौधरी, कैलास गायकवाड, दीपक राजू भाराम पाटील सोनारपाडा, विनायक गायकवाड साहेब, या सर्वांचा आम्ही मनापासून आभारी आहोत.
ज्याने त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीगला मला सहकार्य केले, त्यानंतर सर्वच टीमचे संघ मालक त्यांचे कौतुक करेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाले 43. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये 95 अजूनही करायचे. 95 या मॅच. हक्केला धावतो पाठीशी राहतो जनतेची घेतोय हमी. हे हक्केला धावतो पाठीशी राहतो जनतेची घेतोय हमी. हे रवींद्र चव्हाण दादा सारखा सचनेता पाहिलाय आम्ही. रवींद्र चव्हाण दादा सारखा सचनेता पाहिलाय आम्ही. धन्यवाद. रवींद्र चव्हाण साहेबांचं गुणगान गाणार गीत आणि आता 50-50 ओव्हर. 50-50 चॅलेंज. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 95 धावा अजूनही करायच्या आहेत आणि आता यश पांचाळ बॉलिंग करण्यासाठी आलेले. मागच्या पहिल्या इनिंगमध्ये 50-50 ओव्हरमध्ये 48 धावा आल्या. इथे 48 आल्या तरी कमबॅक होऊ शकतो. मग तर 95 हवेत 18 बॉलमध्ये. आणि रवीची बॅट अजूनही शांत आहे. बघायचं 50-50 मध्ये ते चॅलेंज करतील का अपोजिट टीमला. पहिलाच बॉल, रवीची विकेट धोक्यात आहे. झेल सोडलाय. चला, झेलही सोडला प्रशांतने. रनआउट सुद्धा सोडलंय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या आहेत. अक्षय ताडे थोडेसे नाराज आहेत कारण त्यांना माहिती आहे रवीची विकेट महत्वाची आहे. 17 बॉल 93 धावा या मॅचमध्ये अजूनही बनवायचे आहेत. राईट अराउंड द विकेट. चांगला चेंडू होता मात्र पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत क्षेत्ररक्षक. धावत आहेत मात्र बॉल नाही थांबणार. सीमारेषेच्या बाहेर चौकार. हे गाणं कोणासाठी होतं? संदीप खाडे. चौकार जरूर आलाय. त्यानंतर हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे पण वाईट शिकून करतायत. चॅलेंज ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 बॉलमध्ये 7 आल्यात. 50-50 ओव्हर. 12 पेक्षा जास्त धावा, 12 जरी धावा झाल्या तरी तुम्हाला बोनस मिळेल. राईट अराउंड द विकेट. चांगला चेंडू होता. बीट केलं इथे रवीला. चांगली गोलंदाजी करत असताना यश पांचाळला तुम्ही पाहतायत. तीन चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. 88 धावांची अजूनही गरज आहे. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. चॅलेंज ओव्हरमध्ये बघायचं किती धावा येत आहेत, किती धावांचा बोनस मिळेल. आशुतोष चव्हाण सुद्धा येत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. अकुट टप्प्याचा बॉल त्याला पाठवून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून रवीने मारलाय सिक्सर. बॉल मध्ये 13 आले त्यामुळे चॅलेंज कंप्लीट झालेलं आहे. इथून बोनस मिळणारच आहे. टीम स्वर्गीय साई मराठे या टीमला आता बोनस मिळणार आहे कारण की चॅलेंज कंप्लीट केलेले. 4 बॉलमध्ये 13 आलेत. रवी थोडेसे शांत होते. अखेर षटकार आला रवीच्या बॅटमधून. चला राहुल रनआउट. एक सिंगल मेल. 5 बॉलमध्ये 14 आलेत.
5 बॉलमध्ये 14 आल्या होत्या, मात्र रवीने हा बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. या ओव्हरमध्ये धावा आल्यात 20, त्यामुळे 10 धावांचा बोनस. दोन षटकात 73 धावा झाल्यात. 12 बॉलमध्ये 65 करायचे. 10 धावांचा बोनस जरूर मिळालाय, मात्र अजूनही 65 बनवायचे आहेत 12 बॉलमध्ये. बारा चेंडू 65 धावांची गरज आहे. रवी 20 वरती नाबाद आहेत. बारा बॉलमध्ये 65 धावा आहेत. 20 धावा मागच्या ओव्हरमध्ये आल्या, त्यामुळे बोनस 10चा मिळाला, एकूण मिळाल्या 30. त्रिमूर्ती प्रीमियर लीग आणि सर्वात चर्चेत असणारी प्रीमियर लीग आहे त्रिमूर्ती. ज्यावेळी आम्ही ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटलाही समालोचक करतो, त्रिमूर्ती प्रीमियर लीगचा नेहमीच उल्लेख करतो, कारण ही प्रीमियर लीग नेहमी चर्चेत असते. सर्वच खेळाडू एकत्र 2 दिवस या स्पर्धेचा फॉर्मॅट. उद्यापासून टायगर प्रीमियर लीग, म्हणजे आता प्रीमियर लीग भरपूर आपल्या पाहायला मिळतील. त्यानंतर मोठी देसाई प्रीमियर लीग सुद्धा आहे. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज प्रशांत बॉल पर्यंत पोहोचले होते. 11 बॉल 64 अजूनही करायचे आहेत. होऊ शकतात, मात्र फक्त षटकारांची भाषा बोलावी लागेल. कोहिनूरने एका हातात झेल पकडला तर आशुतोष चव्हाण यांच्याकडनं 1000. बघा, कोहिनूर सुवर्ण संधी आहे तुम्हाला. 500 मिळतील. आणि काल्याने झेल पकडला तर 1000 रुपये अण्णाजी यांच्याकडनं. म्हणजे कोहिनूर बघा 1000 अण्णांकडनं आहेत आणि आशुतोष यांच्याकडनं 500, 1500 मिळतील. म्हणजे एका हातात झेल पकडावा लागेल. नाही, कोहिनूर पकडतील ना, एका हातात पकडायला काय. 11 बॉल 64 पाहिजे. गोलंदाज प्रशांत. कॉमेंट्री बॉक्स सेंड करणं स्ट्राईक एंडला रवी पवार. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावा झाल्यात 75. 138चं टार्गेट आहे. 75 झालेले आहेत. 11 बॉलमध्ये 63 अजूनही करायचे आहेत. लक्ष दूर आहे अजूनही. रवीच्या बॅटमधून फटका चांगला आहे. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6. दहा चेंडू 57 धावांची गरज आहे. रवी चांगली बॅटिंग करतायत. पवार द पॉवर. इथेही फटका चांगला आहे कव्हर्सच्या दिशेने. बॉल 1 बाउन्स सीमा पार जाईल. रवी पवारच्या बॅटमध्ये आलाय चौकार. नऊ चेंडू 53 धावा या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. वाईट बॉल आहे. 9 चेंडू मध्ये 52. (86) 86 धावा झाल्यात स्वर्गीय साई मराठे 11 टीमच्या. तेही 100+ जातील असं वाटतंय. इथे रवीने चूक केली. बीमर बॉल होता. नो बॉल पंचाने जरूर घोषित केला होता, मात्र संधी हुकली रवीकडनं. मात्र येणारा चेंडू आता फ्रीट असेल.
9 चेंडू 51 ची गरज आहे अजूनही. आता बॉलर्स वरती थोडासा दबाव दिसतोय प्रशांत वरती. विश्वचषक मध्ये आपण पाहिला 18 बॉल 43 न्यूझीलंड इंग्लंडची मॅच. इंग्लंडने ती मॅच जिंकली होती. काही चेंडू राखूनच त्या धावा झाल्या, 3 चेंडू राखून. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. पवार द पॉवर तुम्हाला पाहायला मिळतोय. आलाय सिक्सा. चेंडू 45 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. बद्री यादव यांच्याही संघाच्या धावा झाल्या आहेत 93. अक्षय तायडेचे टेन्शन थोडंसं वाढलंय मात्र 8 बॉल 45. 8 षटकार 7 षटकार 1 चौकार. प्रशांत राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षकाला झेल ड्रॉप. धावा किती मिळाले? 4 चौकार. चाळीस धावा आपण 39 धावा. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जरूर आले. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि 5व्या षटकात स्वर्गीय साई मराठे 11 संघाच्या धावा झाल्यात. 101. एकदा जोरदार टाळ्या होत्या दोन्ही टीमसाठी. बॅट टाकवायचे. या स्पर्धेतील रवी पवारचे 3रं अर्धशतक म्हणजे अक्षय तायडेचे 3 अर्धशतक, रवी पवारचे 3 अर्धशतक. 6 चेंडू 37 ची गरज. कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 6 षटकार जरी आले तरी मॅच जिंकता येणार नाहीये. नाही बद्री यादव तुमच्या टीमचं कौतुक आणि 5 ओव्हरमध्ये 101 धावा केल्यात. नाही तुमच्या जे 49 गेल्या ना एका ओव्हरमध्ये 50-50. तुम्ही किती बनवल्या? 30 म्हणजे 19 कमी. त्याच 19 तुम्हाला मला वाटतं कारणीभूत ठरतील पराभवाला. 50 झाली बरोबर रबीची. 46 नंतर चौकार आला. शुभम आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आता इथून मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे स्वर्गीय साई मराठे 11 या टीमला, कारण की 5 बॉलमध्ये 36 धावा आहेत. 5 षटकार आले तरी मॅच 5 धावांनी गमावावी लागेल. एकाच मॅच मध्ये आपण पाहिलं तर 200 पेक्षा जास्त धावा या खेळपट्टीवर धावा येत आहेत. 5 बॉलमध्ये 36 करायचे आहेत. गोलंदाज शुभमने 28 केल्या या मॅच मध्ये, त्याही फायदेशीर ठरतील. रवी प्रयत्न करतायत. हाही फटका फसलाय. कोहिनूर ने झेल टिपलाय मात्र 2 हातात. यश पांचाळने सांगितलं का नाही कोहिनूरला की एखादा झेल पकड? 1,500 रुपये होते ना. कोहिनूरसाठी बघा 1000 रुपये आलेत झेलसाठी.
अण्णा यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज. रवीसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. 3 अर्धशतक रवीचे या पाहिलेत. रवी पवार, अक्षय तायडे आणि रवी पवार दोघांची चर्चा आहे. कोहिनूरने परत झेल पकडलं तर अण्णा यांच्याकडनं 1000 रुपये ऑलरेडी मिळालेत आणि आता पुन्हा मिळतील का 1000. कोहिनूर पकडलाय झेल, अजून 1000 रुपये मिळतील. कोहिनूरला मिळालेत बघा जातात आता. अजून आहेत का? नाही लावा, अजून 3 बॉल बाकी आहेत. नाही कोहिनूर झेल सोडत नाही ना. कुलजीतने षटकार मारले तर 1000 आणि शुभमला हॅट्रिकसाठी 500 कमिटीकडनं का? किरण राळे यांच्याकडनं 500 आणि कमिटीकडनं पण आहेत ना. चला म्हणजे 1000 मिळतील. या बॉलवरती विकेट आली तर बॉलरला शुभमला, कोहिनूरला 2000 मिळालेत. कुलदीपला 1000 आहेत षटकाराला. नाही अशी हॅट्रिक नाही आहे ना. नका करू आऊट. आता केलंय. बॅट्समन पाठवा. वेळ आमचा वाढवतोय का तुम्ही? नाही आऊट नसतं केलं रनआउट. आता बॅट्समन कधी येणार? आऊट आहे ना. आऊट आहे. 2 बॉल बाकी आहेत. नाही आता मधून गेले तरी चालेल ना. 2 रनची पॅनल्टी लागली तरी. नाही स्वर्गीय साई मराठे संघाचे कौतुक करेल. त्यांनी 100 धावा कुठल्या आहेत. षटकार मारला संदीप खाडे यांच्याकडनं. बबलूला 1000 म्हणजे बबलूने स्ट्राईक घेतले का? 9 सेकंडला बबलू. चला आता परत बॅट्समन पाठवा. 3 विकेट घेतले शुभमने. ओव्हर हॅट्रिक. चला इम्पॅक्ट प्लेअर येत आहेत. अक्षय इम्पॅक्ट प्लेअर आहेत हा शेवटच्या बॉलसाठी. नाही बबलूला स्ट्राईक नाही ना, म्हणून तर लावले ना संदीप खाडेंनी. पण त्यांना माहिती आहे ना स्ट्राईक येणार नाही. बाराम पाटील सोनारपाडा यांचे विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांना विनंती असेल आपण थांबायचे. ज्यांनी चेंडू या स्पर्धेमध्ये आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. शेवटचा बॉल आणि जो संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाला होता लक्ष्य 11 तो संघ ठरलाय त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग 2026 चा चॅम्पियन.